नमस्कार, मी धनश्री कुलकर्णी ॲस्ट्रोस्टार कन्सल्टन्सीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। आपण ग्रह व त्यांचे कारकत्व यातल्या दुसऱ्या भागामध्ये चंद्राविषयी आपण माहिती घेणार आहोत। मी म्हटलं तसं आपण सगळ्या ग्रहांना महाराज म्हणणार आहोत। तर चंद्र महाराजांविषयी माहिती घेताना आपण त्यांची काही बेसिक माहिती जाणून घेऊयात। जर आपण रवी महाराजांना राजा म्हणलं तर चंद्र महाराजांना राणी म्हणलं जातं। त्यामुळेच त्याच्या अधिपत्याखाली येणारी जी रास आहे, कर्क राशी आहे, त्या कर्क राशीला राजराशी असं म्हणतात। चंद्राला पृथ्वीची माता म्हणलं जातं। चंद्र मातृकारक ग्रह आहे, तो स्त्री ग्रह आहे। तसंच तो मनाच्या स्थितीचा देखील कारक ग्रह आहे। चंद्राला क्षय आहे, चंद्राला वृद्धी आहे, म्हणजे चंद्र वाढतो सुद्धा आणि चंद्र कमी कमी सुद्धा होतो। आजारी माणसाच्या प्रकृतीमधले चढ उतार, वेड्या माणसाच्या वेडामधील कमी जास्तपणा, या गोष्टी सुद्धा आपण पत्रिकेमधल्या चंद्राच्या स्थितीवरून बघत असतो। रवी हा जसा अग्निकारक आहे तसाच चंद्र हा जलकारक ग्रह आहे। म्हणूनच पाणी, द्रव पदार्थ, तसंच मानवी शरीरातील रक्त, गर्भ, जल, द्रव यांचा विचार त्यावरून ठरवतात। तसंच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या स्त्रीच्या ठिकाणी गर्भधारण करण्याची शक्ती आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला पत्रिकेतील चंद्राच्या स्थितीवरून कळते। मुहूर्तशास्त्र हे जे खूप बेसिक आपल्या ह्याच्यामधलं आणि महत्त्वाचं शास्त्र जे आहे ते सुद्धा चंद्रावरती अवलंबून आहे। चंद्राचा वर्ण पांढरा आहे। चंद्र हा जलकारक असल्याने त्याची देवता ही जल आहे। तो वायव्य दिशेचा अधिपती आहे। चंद्राचं रत्न मोती आहे। तसंच चंद्र नेहमीच मार्गी असतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। स्वभाव कसा आहे चंद्र महाराजांचा, तर शीतलता, कोमलता, वात्सल्य, प्रेम, माया, ममता, प्रसन्नपणा, सात्विकपणा, लोकप्रियता, त्याचप्रमाणे आपल्या वाचेतील येणारा गोडवा, समाधान, मानसिक शांतता, हळवेपणा, श्रद्धावान, मातृभक्त, तसेच समंजस, त्यागी, ह्या सगळ्या गुणांचा विचार आपण चंद्रावरून करू शकतो। आता ह्या चंद्र महाराजांचा शरीराच्या कोणत्या अवयवांवरती प्रभाव आहे, तर आपलं पोट, पचनेंद्रिय, छाती, स्त्रियांचे स्तन, लहान मोठी आतडी, शरीरातील द्रव, रक्त, लाळ, ग्रंथी, पाचकरस, डावा डोळा, गर्भाशय। आजार कुठले होऊ शकतात, जर चंद्र बिघडलेला असेल तर आजार कोणते होऊ शकतात, नेत्रविकार होऊ शकतात, विक्षिप्तपणा येतो, पक्षाघाताचा झटका येऊ शकतो, पोटदुखी, दृष्टीदोष, अतिसार, मानसिक आजार, तसेच नैराश्य, ह्या आजारांचा विचार आपण चंद्रावरनं करतो। नोकरी किंवा व्यवसाय कसला बघितला जातो, तर तेलाचे व्यापारी, फळाफुलांचे व्यापारी, शेती, आचारी, परिचारिका, मरीन इंजिनियर, पातळ औषधं, आयुर्वेदिक औषधं, सरकारी जॉब इत्यादी सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो आपण चंद्रावरनं करतो। जर का समजा तुम्हाला चंद्र पत्रिकेमधला आपला बिघडला आहे असं जाणवलं असेल तर ते तुम्ही कसं ओळखणार, तर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये जर का पहिल्या घरात 4, 8, 12 असेल तर तुमचा कारक ग्रहांपैकी एक ग्रह कोणता असतो, तर चंद्र असतो। मग तुम्ही चंद्राचं काय कराल, तर चंद्राचा बीज मंत्राचे रोज 1 माळ जप करायचा आहे। तो मंत्र आहे ओम ह्रीम नमः। तसेच चंद्राची उपासना करावी। शिवलीलामृताचे 108 वेळा पाठ करावेत, म्हणजे चंद्राची स्थिती जर का पत्रिकेमध्ये बिघडली असेल तर ती नक्की सुधारून तुम्हाला चांगली फळे मिळतील। या प्रकारची अशाच प्रकारची माहिती मिळवण्याकरता आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच माहितीसह पुन्हा भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।